पशुसंवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सचिव जे आज या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्या 2003 साली माझा डिप्लोमा झाला. 2008 साली महाराष्ट्र राज्यातलं पदविकाधारक पशुवैद्यकांसाठीचं सगळ्यात मोठं आंदोलन झालं, जे भूतपूर्व भविष्यात पुणे फुले मंडई इथून सेंट्रल बिल्डिंग, आपण ज्याला दगडी चाळ म्हणतो, आयुक्तालय पूर्वी पशुसंवर्धन विभागाचं त्या ठिकाणी होतं. आपल्या न्याय हक्कांसाठी आपण त्या ठिकाणी आंदोलनासाठी सहभागी झालो. आता जसं मगाशी पार्श्वभूमी सांगितली, शिरूर तालुक्याचंही भरपूर मोठं योगदान त्या आंदोलनासंदर्भात आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. दुसरी गोष्ट, एक शिरूर तालुकाच नव्हे, महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक तालुका त्या चळवळीमध्ये किंवा त्या आंदोलनामध्ये सहभागी होता. का होता? तर त्यावेळेची जी काही परिस्थिती बोलली होती की 1997 सालच्या नोटिफिकेशन प्रमाणे जे अधिकार आपल्याला होते, जे प्रिस्क्रिप्शन लिहिणं असेल, हेल्थ सर्टिफिकेट देणं असेल, स्टेट सर्टिफिकेट देणं असेल, हे अधिकार काढून घेतले होते आणि नवीन नोटिफिकेशन येत होते. त्याला विरोध म्हणून ते आंदोलन आपण सुरू केलं होतं. जसं शिरूर तालुक्याने प्रतिनिधित्व केलं होतं, या ठिकाणी तहसीलदार कचेरीवर मृत जनावर उपचाराअभावी दगावलेली शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी जी काही आंदोलनाची जी काही व्यवस्था त्यांना करता आली, तसंच जुन्नर तालुक्याने सुद्धा ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मृत जनावर तहसीलदार ऑफिसला नेऊन टाकले, पोलिसांबरोबर भांडणं झाली, पोलिसांचे वादविवाद झाले. पण संघटना पाठीशी असल्या कारणानं कुणावरही त्या काळामध्ये अनुचित प्रकार घडला नाही. पण संघटना चालू किंवा संघटनेमध्ये असताना एक शिस्तबद्धता असावी लागते आणि त्या शिस्तबद्धतेचं अनुशासन, अनुपालन हे आपल्याकडून होणं गरजेचं असतं. म्हणून जाधव साहेबांनी जे सांगितलं, ज्यावेळेस राळेगण सिद्धीला आम्ही जोशी साहेबांच्या मार्गदर्शनाने, जोशी साहेब पण होते त्या मिटिंगला, अण्णासाहेब साहेबांच्या बैठकीसाठी बोलवलं होतं, त्यावेळेस गेलो. राज्यभर संप चालू होता आणि कामाची सगळी आयुध गाडीला होती. तो एक उद्वेग परिस्थिती जी काय आहे आपल्या समोर ठेवलेली आणि आपण काय वागतोय, तर या अनुषंगाने आम्ही तिथं संपूर्ण जेवढे कंटेनर आम्हाला दिसले, जेवढ्या बॅगा दिसल्या गाड्यांकडून, आम्ही सर्व त्या आमच्या गाडीमध्ये टाकल्या आणि जुन्नरला वगैरे, आणि ज्यांच्याकडून आणलं त्यांच्याकडून लिहून घेतलं. परत भविष्यात संघटनात्मक काम ज्यावेळेस असे काही असेल त्यावेळेस संघटनेच्या धोरणाप्रमाणे मी काम करेन. हे का करावं लागलं? संघटना तुमच्यासाठी काम करते आणि तिच्या योजनेप्रमाणे तुम्ही जर काम करत नसाल तर तुम्हाला न्याय हा पुढेही मिळणार नाही. मग 2008 ला आपलं आंदोलन झालं. त्याच्या आधी एक दिवस आयुक्त झगडे साहेब पशुसंवर्धनला होते, जोशी साहेब आणि जवळजवळ 20-25 प्रतिनिधी मंडळ तिथे बैठकीला होतो, मी पण होतो. चिटणीस मॅडम म्हणून होत्या त्यावेळेस आपल्या खात्याला सचिव. जो नोटिफिकेशनचा ड्राफ्ट म्हणून यायचा त्याच्यामध्ये प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये पॅरावेट हा शब्द अंतर्भूत असायचा. 3 ड्राफ्ट त्यांनी पाठवले. तिन्ही ड्राफ्ट जोशी सरांनी स्पष्टपणे नाकारले की कायद्यामध्ये जर पॅरावेट शब्द नाही तर तो तुमच्या राज्य शासनाच्या नोटिफिकेशन मध्ये त्याचा अंतर्भाव का? लक्षात घेताय? जो भारतीय पशुवैद्यक परिषदेचा कायदा आहे 1984, त्याच्यामध्ये पदविकाधारकांसाठी जी काय अर्हता ठरवलेली आहे 30B मध्ये तुम्हाला जे काही संरक्षण आहे, मायनर व्हेटरनरी सर्व्हिसेस करायचं, जे पदवीधराच्या मार्गदर्शनाखाली करायचंय, मग लसीकरण असेल, वॅक्सिनेशन, कृत्रिम ऍक्ट मध्ये नाहीये, खच्चीकरण असेल, त्यानंतर फर्स्ट एड असेल, या व्यतिरिक्त जो आजपर्यंत कुठल्याही राज्य शासनाच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही म्हणजे मंत्र्यांच्या म्हणा किंवा कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये एक ओळ आहे त्या कायद्यामध्ये 30B मध्ये, द ट्रीटमेंट the
प्रिलिमिनरी एड नंतर द ट्रीटमेंट ऑफ सच एलिमेंट्स म्हणून, म्हणजे ह्या ओळीचा अर्थ आहे केंद्रीय कायद्याच्या ओळीमध्ये असं लिहिलंय शब्दामध्ये, आजारावर उपचार. द परमिटेड पर्सन मे बाय पर्सन कोण, जो राज्य शासनाने ठरवलेली अर्हता पदविका, ते राज्य शासनाने ठरवलेले आजार उपचार करण्याचा अधिकार हा राज्याने द्यायचा आहे. कुणाला? संबंधित 30B पात्रता अर्हता धारण करणाऱ्याला. तर त्याच्यामध्ये लिहिलंय की आजारावर उपचार करणं. आजपर्यंत कुठल्याही नोटिफिकेशन मध्ये ही गोष्ट अंतर्भाव झालेली नाही. तर कुणाला जर द्विधा मनस्थिती असेल की आपण हे करायचं न करायचं, तर केंद्रीय कायद्यात जर तरतूद आहे तर हे सांगणारे कोण आहेत तुम्हाला? हे भ्रम तयार करतात, भ्रमात ठेवतात. कारण तुम्ही कधी ते वाचत नाही किंवा ते ज्ञान तुमच्या समोर जरी आलं तर 1 तासापुरतं ते लक्षात राहतं, त्यानंतर तुम्ही विसरून जाता. त्यानंतर झगडे साहेबांनी सांगितलं की ह्या तारखेला आपल्याला मी मंत्रालयामध्ये मीटिंगचे नियोजन करून देतो, तुमचं काही समाधान होत नाही, माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी केलं. त्यानंतर आपलं 9 ऑगस्टला 2009ला आंदोलन ठरलेलं होतं. बरं, ते आंदोलन सुद्धा मोठं व्याख्यान होईल त्याच्यात मी जात नाही. तर त्या आंदोलनाची दिवस उजाडण्यासाठी जो होता त्याच्या आदल्या रात्री तथाकथित पदाधिकाऱ्यांनी नकार दिला की आपल्याला पुढची बैठक मिळाली आहे, आपण हे आंदोलन रद्द करू. का? तो एवढा रोष त्या वेळेस त्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या तालुक्यामध्ये लोकांमध्ये दिसून येत होता. त्याचे इनपुट तिथं आले होते, काही होण्याची परिस्थिती उद्भवणार होती. म्हणून तत्कालीन पदाधिकारी स्वतःच्या खांद्यावर ते ओझं नको म्हणून जोशी सरांना सांगत होते, आंदोलन करायचं तर जबाबदारी तुमची, आम्ही याच्यामध्ये सहभागी होणार नाही. त्यानंतर विवशतेने जोशी साहेब बसले होते, थोडक्यात हताशपणे ते रडत होते. आम्ही पाहिलं, आम्ही विचारलं कारण काय. त्यांनी सांगितलं आता आंदोलन व्हायचं. त्यानंतर वावळ साहेब आता बोलले, वावळ साहेब आमच्या बरोबर होते. साहेब काही होऊ द्या, जे काय व्हायचंय ते होऊ द्या, उद्याचं आंदोलन हे झालंच पाहिजे. प्रत्येक गोष्ट समोर जायला आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ठरल्याप्रमाणे आंदोलन सकाळी 7 वाजता फुले मंडईपासून सुरू झालं तर झगडे आयुक्त कार्यालय सोडलं. जोशी सर आणि शिष्टमंडळ झगडे साहेबांकडे निवेदन घेऊन गेले. त्यांना सपोज कर, त्यांना माहित असतं आंदोलन कशी विस्कळीत करायचं. निवेदन द्यायला गेल्या जोशी साहेबांनी सांगितलं की सर आत्ताच्या आंदोलनाचं आम्ही निवेदन घेऊन आलो, तर आपण आमच्या आंदोलन करण्यासाठी आलेले जे पदविकाधारक पशुवैद्यकीय यांना थोडं प्रबोधन करा. त्यांनी हात वर केले. जोशी सर, माझं जे काम होतं ते मी काल केलंय आणि मी तुम्हाला पुढच्या मीटिंगची वेळ आणि तारीख दिलेली आहे. आंदोलन तुमचं, तुम्ही आपलं बघून घ्या. ठीक आहे. ते जे पत्र होतं ते पत्राची झेरॉक्स आम्ही केली आणि बाहेर जे काही जमाव होता त्या जमावासमोर जोशी साहेबांनी वाचून दाखवायला सुरुवात केली की अशा अशा स्वरूपाची चिटणीस मॅडम बरोबर आपली बैठक होणार आहे, आपण आंदोलन स्थगित करतोय. पण आपल्यातले काही असंतुष्ट असतील किंवा काही विचाराने प्रेरित झालेले असतील त्यांना ते मान्य नव्हतं. त्यांनी ते पाहिलं की त्याच्यावर तर कालची तारीख आहे. आता ही कालची तारीख का होती? काल बैठक झाली होती. आंदोलनाला आलेल्या लोकांना काही ना काही दाखवणं आणि काहीतरी सांगणं हे नेतृत्वाची गरज होती. ती सद्यस्थितीमध्ये खरी होती की आपण काय मिळवलंय हे समोरच्या लोकांना कळलं पाहिजे. मग ते वाचून दाखवल्यानंतर काही लोकांनी ते बघितलं, तेवढे सर तुम्ही आम्हाला चुकीचं सांगता, हे कालच झालं. पण त्यांना रात्रीची पार्श्वभूमी कुठं माहिती आहे की ज्यांनी आंदोलन पुकारले तेच त्याच्यातून बाजूला झाले.
आणि न्याय हक्कासाठी आपण जे काय मागतोय त्याची पुढची बैठकपणा किंवा तरतूद या कागदामध्ये आहे. मग तिथे रोज तयार झाला, दगडफेक झाली, अंडी फोडली, जोशी सरांनाही दगड लागले, डोकं फुटलं, त्यांचे डोके फुटले, मग त्यांचा संयम सुटला, त्यांनी लाठीचार्ज करायला सांगितलं. मग तिथून संपूर्ण धावपळ पळापळ. त्याच्यामध्ये 48 लोक पकडले गेले. 48 लोक पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी कोर्टाला सुट्टी. जर शनिवारी जामीन झाला नसता तर 48 लोक तिथे 2 दिवसासाठी वाढीव राहिली असते. त्यावेळेस जुन्नर मधून डॉक्टर भालेराव, डॉक्टर वावळ, मी आणि माझे वडील असे 14 जण, कारण माझ्या नावावर काही त्यावेळेस 7/12 किंवा 8/2 नव्हतं. म्हणजे जामीन द्यायचा असेल तर जी काही तरतूद आहे शासनाची, म्हणून वडिलांना घेतलं. वावळांच्या नावावर त्यांचं घर, भालेरावांच्या नावावर त्यांची जमीन, असे आम्ही 4 जण शनिवारी 10 वाजता कोर्ट मध्ये ते आलो. मग ते पिंजऱ्यामध्ये जोशी साहेब वगैरे सगळ्यांना आणलं होतं. जोशी साहेब विचारत होते सगळ्यांना चहा पाणी नाश्ता मिळाला का, त्या सगळ्या गोष्टी जोशी साहेबांनी पाहिल्या. त्यानंतर तिथे गेल्यानंतर सगळ्यांचे आम्ही जास्तपर्यंत थोडक्यात प्रत्येकाचा जामीन हा तयार झाला होता, आमचा काही लागला नाही. मग जामीन झाला, नंतर कोर्टात केस चालू झाली. कोर्टात केस चालू झाल्यानंतर शेवटी आर्थिक तरतूद नसेल तर कुठलाही वकील तुमची बाजू तिथे मांडणार नाही. मग जुन्नर तालुका असेल किंवा इतर तालुक्यात जे काय निधी उपलब्ध झाला, वकील दिला, जोशी साहेबांनी काही स्वतःचे इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये आणि वकील दिला. 2009च्या आंदोलनामध्ये शासकीय सेवेतले तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना पत्र दिलं, दुसरं आणि आमची संघटना, आमचा काही दुरान्वय संबंध नाही, आमच्या बाबत जे काही शासकीय निर्णय असतील ते आम्हाला विचारून घेण्यात यावे, त्यांच्या मताचा विचार करण्यात येऊ. थोडक्यात त्यांना बाजूला केलं त्यांनी. मग तिथून एक नवी उमेद जी तुमच्या तालुक्याच्या माध्यमातून तयार झाली आणि 2011 साली तुमचे काही बांधव, जे नाव घेतो मी, म्हणजे जांभळे साहेब नारायणगावला आले आपल्या लॅबवर, आम्ही भेटलो. त्यानंतर जोशी साहेबांनी केलेलं काम, जांभळे साहेबांनी केलेलं काम सगळं सांगितलं. असं झालंय आणि आपण खासगी लोकांची वेगळी स्वतंत्र संघटना काढली आणि शिरूरमध्ये आम्ही अशा ठिकाणी कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही यायला पाहिजे. आम्ही एक क्रुझर भरून त्या सभेला आलो होतो. सभाही चांगली झाली. तिथून खासगी लोकांचं एक स्वतंत्र अस्तित्व तयार झालं. आता हे बॅक स्टेजला काय आहे याच्यात मी जात नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मतांतर निश्चित असतात, प्रत्येकाने पारदर्शकपणे राहावं. पण आलेला प्रश्न जो आहे तो सोडून आपण जर पुढे गेलो तर भविष्य निश्चित चांगलं आहे. त्या कोर्ट केस नंतर 2015 साली एक व्यक्ती वगळता संपूर्ण 47च्या 47 लोक निर्दोष कोर्टाने सोडले. हे संघटनेने केलं नाही का? म्हणजे जे काय प्रश्न मगाशी प्रस्ताविकामध्ये होता आमच्यासाठी संघटनेने काय केलं, मग त्याच्यात शासकीय सेवेतले पण होते, खासगी लोक पण होते. तो एक व्यक्ती का सुटला म्हणजे राहिला, तर तो कधी त्या हिअरिंगला आला नाही. त्यामुळे तो तिथे जे थोडक्यात त्याचं नाव तिथे राहिलं. आता ह्या परिस्थितीत बाहेर यायला एक मदत झाली, ती जोशी साहेबांच्या चाणक्य बुद्धीने शोधली. आपल्या आंदोलनाबरोबरच दुसरं एक आंदोलन तिथं आंबेडकर पुतळ्याबरोबर होतं. 2 आंदोलन होती. मग ही जी
ते हॉटेल तोडलं किंवा जे काय तोडफोड झाली असेल तिथे किंवा पोलिसांवर जो काय दगडफेक झाली याचा पुरावा ह्या संघटनेने केलाय की दुसरं आंदोलन होतं त्या संघटने केला, हे काय त्या सरकारी पक्षाला सिद्ध करता आलं नाही. म्हणून तुम्हा आम्हाला जे काय 48 लोकांपैकी 47 लोकांना निर्दोष सोडण्यात आलं. म्हणजे थोडक्यात जो काही पैसा लागलाय हा कुठल्या ना कुठल्या सभासदांनीच दिलाय ना, आणि तो जर सभासदच नसता तर जे काही चळवळीत लोक होते त्यांच्या खिशातूनच दिला गेला असता. तर संघटना याच्यासाठी महत्वाची की येणारी अडचण जरी आली तर तिच्यातून बाहेर कसं पडतो हे ऑन पेपरवर रेकॉर्ड आहे आपल्याकडे ते आहे. म्हणजे तुम्हाला कोणाला पाहायचं असेल पोलीस स्टेशन कोर्ट 4ला जाऊन पहा की हे 2009च्या आंदोलनातील लोक सुटलेत की नाही, कोणी सोडलेत, साहेबांच्या नावे तिथे म्हणजे केस रजिस्टर. हा झाला आंदोलनाचा भाग, बरोबर. त्यानंतर 2011ला सरांच्या फॉलोअप मध्ये नवीन नोटिफिकेशन आलं. त्या नोटिफिकेशन मध्ये जी जाचक अट आहे त्या कायद्यामध्ये अंडर सुपरविजन पदवीधराच्याच मार्गदर्शनाने तुम्हाला काम करायचं, मग त्याची उपस्थिती आवश्यक आहे अशा स्वरूपाची ती 30B ची व्याख्या होती. जोशी सरांच्या प्रयत्नातून त्यांनी लक्षात आणून दिलं की स्पॉटवर काय परिस्थिती आहे, तुमची माणसं किती आहेत. प्रत्येक जर केसला प्रत्येक ग्रॅज्युएट उभा करायचा तर एका ग्रॅज्युएटला हयात गेली तरी त्याचा महिन्याचं काम पूर्ण होणार नाही, एवढी कामं असतात. मग ते जी काय तांत्रिक चूक आहे ती लक्षात आली आणि 2011 साली एक नवीन नोटिफिकेशन आलं जे की मार्गदर्शन कशा स्वरूपाचं घ्यावं, उपलब्ध संवाद साधने जी आहेत, म्हणजे आपण काय म्हणतो फोन म्हणूया किंवा मेल असेल, मेसेजिंग असेल, जी संवाद माध्यम आहेत त्याच्यातून तुम्ही पदवीधराचं मार्गदर्शन घ्यायचंय. आणि त्याच्यात तुम्हाला सगळ्यात संरक्षणाची जी गोष्ट आहे तीही आहे. तुम्ही 2011चा आता माझ्याकडे आहे गाडी दाखवली, आता वेळ नाही, परत तुम्ही कधी एकत्र आला दाखव. आवश्यकतेनुसार हा एक शब्द आहे आणि त्या शब्दाचे जनक आहे दुसरं. शब्द का महत्वाचा आहे तो लक्षात घ्या. पदवीधराच्या मार्गदर्शनाखाली काम करायचंय. 30B जे राज्य शासनाने अर्थात ठरवलेल्या लोकांना किंवा जे कामं दिली ती जे काही नोटिफिकेशन मध्ये काम असतील ती त्याच्या मार्गदर्शनाखाली करायचंय. पण केव्हा आवश्यकता असेल तेव्हा, मला जर तिथं ती गरज त्यावेळेस वाटली नाही तर मी ते स्वतंत्र काम करू शकतो. पण ते कोणतं 30B च्या अर्थाने राज्य शासनाने दिलेलं. लक्षात आलं. म्हणजे हा 2011च्या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला संरक्षणाचा एक मोठा आधार मिळाला. ते आंदोलनच जर झालं नसतं ह्या गोष्टी झाल्या नसत्या. हा झाला त्या आंदोलनाचा विषय.